बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण आहे. अशा वातावरणात संध्याकाळी गरमागरम चहासोबत काहीतरी गरमागरम चटपटीत खावंसं वाटतं. सध्या मार्केटमध्ये कॉर्न्स अवेलेबल आहेत, म्हणूनच आज मी मस्त असे कॉर्न चीज बॉल बनवणार आहेत. तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया. नमस्कार, मी प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. कॉर्न चीज बॉल बनवण्यासाठी इथे आपल्याला 4 उकळलेली बटाटी लागणार आहेत. बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत. मॅशर किंवा हाताच्या सहाय्यानेच आपल्याला ही बटाटी मॅश करून घ्यायची आहेत. यानंतर इथे आपल्याला कॉर्न लागणार आहे. कॉर्न चीज बॉलच्या कोटिंगसाठी आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहेत. ब्रेड क्रम्स आपण घरीच बनवणार आहोत. इथे मी 4 ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेड तुम्ही ब्राऊन ब्रेड देखील घेऊ शकता. इथे मी साधे व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी आपल्याला ब्रेड टोस्ट करून घ्यायचे आहेत. सगळ्यांकडेच टोस्टर अवेलेबल नसतात, यासाठी इथे मी पॅनचा वापर केलेला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपल्याला ब्रेड छान टोस्ट करून घ्यायचे आहे. ब्रेडवर छान असा ब्राऊन रंग येऊस्तोवर आपण हे ब्रेड टोस्ट करून घेणार आहोत. इथे बघा, एक ब्रेड माझा टोस्ट करून झालेला आहे. बघा, हे वर छान असा ब्राऊन रंग आलेला आहे. अशाच प्रकारे आपण 4ही ब्रेड टोस्ट करून घेणार आहोत. ब्रेड टोस्ट करून झाल्यानंतर आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. टोस्ट करून झालेले ब्रेडचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि याचे छान असे क्रम्बल्स तयार करून घ्यायचे आहे. हे जे ब्रेड क्रम्स आहेत ते आपल्याला जास्त बारीक किंवा जास्त जाडही ठेवायचे नाही. इथे अगदी व्यवस्थित आपला ब्रेड क्रम्स तयार झालेला आहे. यानंतर आपल्याला हे मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला पूर्ण मका लागणार नाही, अर्धा मका, 1 कप मक्याचे दाणे आपल्याला हवे आहेत. अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने पटकन ही दाणे आपल्याला काढता येतात. अशाच प्रकारे मी हे सर्व दाणे काढून घेणार आहेत. 1 कप आपल्याला हे कॉर्न लागणार आहेत. इथे हे मक्याचे दाणे मी न उकळताच घेतलेले आहेत. यामध्ये आपल्याला एक छोटा मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे. चिली फ्लेक्स घेतले आहेत. आलं आणि मिरची बारीक चिरून घेतलेली आहेत. तुम्ही याऐवजी आलं आणि मिरचीचा ठेचा घेऊ शकता. 2 ते 3 टेबलस्पून यामध्ये बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे आणि या मिश्रणाला छान बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये 3 टेबलस्पून इतके मी ब्रेड क्रम्स घातलेले आहेत. यामध्ये आपल्याला पाव कप मोझरेला चीज किंवा प्रोसेस्ड चीज घ्यायचं आहे. 2 टेबलस्पून इतकं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. मिश्रणात चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, इथे कॉर्न चीज बॉलसाठी लागणारे जे मिश्रण आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे. मिश्रण तयार झाल्यानंतर आता आपल्याला आणखी एक पेस्ट तयार करायची आहे. इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. त्यामध्ये अगदी थोडं मीठ घातलेलं आहे. यामध्ये आपल्याला पाव कप पाणी घालायचं आहे आणि याची एक पेस्ट तयार करायची आहे. पेस्ट अगदीही पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायची नाही. या पेस्टमध्ये तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता किंवा काळी मिरी पावडर देखील घालू शकता. अगदी चिमूटभर यामध्ये मी काळी मिरी पावडर घातलेली आहे. इथे आपली पेस्ट तयार आहे आणि ब्रेड क्रम्स देखील तयार आहे. आता आपण कॉर्न चीज बॉल बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. त्याआधी मी हाताला थोडे तेल लावून घेतले, म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही. आता तुम्हाला हवा त्या आकाराचा गोळा तयार करायचा आहे. तयार केलेल्या मिश्रणाचा मी थोडा भाग काढून घेतलेला आहे. हातावर थोडा गोळा चप्पट करून घेतलेला आहे आणि मध्यभागी आपल्याला यामध्ये मोझरेला चीज घालायचं आहे. तुम्ही त्याऐवजी प्रोसेस्ड चीज देखील घेऊ शकता किंवा चीज स्लाइस मिळते ते देखील याच्या मध्यभागी भरू शकता. चीज मध्यभागी भरून झाल्यानंतर आपल्याला हा गोळा बंद करून घ्यायचा आहे. हलक्या हाताने अशा प्रकारे हातावर गोल फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे कॉर्न्स आहेत ना व्यवस्थित आतमध्ये बसतात. इथे हा मस्त कॉर्न चीज बॉल बनवला आहे. आता आपण ही जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार केलेली आहे यामध्ये आपल्याला हा बॉल घालायचा आहे आणि छान असा या स्लरीमध्ये घोळवून घ्यायचा आहे. कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमधून घोळवून घेतल्यानंतर हा बॉल आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे जे ब्रेड क्रम्स आहे यामध्ये बॉल घोळवून घ्यायचा आहे. सर्व बाजूने व्यवस्थित ब्रेड क्रम्स लागले पाहिजेत. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित हा बॉल मी ब्रेड क्रम्समधून घोळवून घेतलेला आहे. थोडं हलक्या हाताने आपल्याला हे ब्रेड क्रम्स वर दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित या बॉलला हे ब्रेड क्रम्स चिटकून राहतात. यानंतर आपल्याला हा बॉल एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरा बॉल देखील बनवणार आहोत. मिश्रणाचा थोडा गोळा मी काढून घेतलेला आहे. हातावर थोडा चप्पट करून घ्यायचा आहे. मध्यभागी थोडं खोलगट करून यामध्ये आपल्याला चीज भरायचं आहे.
चीज भरून झाल्यानंतर आपल्याला हा जो गोळा आहे तो बंद करायचा आहे आणि हलक्या हाताने याला गोल फिरून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व बाजूने एकसारखा आकार येईल. हे बघा, हा गोळा आपण छान असा हातावर फिरवून घेतल्यानंतर कॉर्न्स बघा आतमध्ये व्यवस्थित बसले आहेत. आता हा गोळा आपल्याला या स्लरीमध्ये छान असा घोळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा गोळा ब्रेड क्रम्समधून घोळवून घेणार आहोत. अशाच पद्धतीने ना आपण हे सर्व कॉर्न चीज बॉल बनवून घेणार आहोत. तुम्हाला परफेक्ट मार्केट स्टाईल कॉर्न चीज बॉल हवा असेल तर तुम्ही बटाटे उकळताना त्यामध्ये जास्त पाणी ठेवू नका. बटाट्यांमध्ये जास्त पाणी राहिलं तर आपल्याला पाहिजे तसं ह्याचं मिश्रण तयार होणार नाही. मिश्रण जर तुम्हाला असं वाटत आहे की थोडं सैलसर आहे तर त्यामध्ये तुम्ही थोडं कॉर्नफ्लोअर घालू शकता आणि परफेक्ट असं हे कॉर्न चीज बॉलचं मिश्रण तयार करू शकता. इथे बघा आपलं हे सर्व कॉर्न चीज बॉल बनवून तयार झालेले आहेत. आपलं तयार झालेले हे कॉर्न चीज बॉल आहेत ते 10 मिनिटासाठी मी डीप फ्रीज करणार आहे. बरोबर 10 मिनिटानंतर आपले हे चीज बॉल मी फ्रीझरमधून बाहेर काढले आहेत. तळण्यासाठी आपले हे चीज बॉल रेडी झालेले आहेत. फ्रीझरमध्ये ठेवण्याचं कारण असं आहे की आपलं हे चीज बॉलचं जे वरचं कोटिंग आहे ते तळल्यानंतर छान कुरकुरीत होतो. तुम्ही या स्टेजला हे चीज बॉल झिपलॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये डीप फ्रीज करून ठेवू शकता. आरामात 2 ते 3 महिने हे चीज बॉल राहतात. तुम्हाला हवं तेव्हा हे चीज बॉल फ्रीझरमधून काढून छान असे तळून खाऊ शकता. इथे हे सर्व चीज बॉल मी आजच तळून घेणार आहे. यासाठी कढईमध्ये मी पुरेसे तेल गरम करून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवून तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण हे तयार केलेले चीज बॉल मी तळून घेत आहे. एका वेळी जितके बॉल या कढईमध्ये राहतील तेवढेच तुम्ही यामध्ये घालून तळू शकता. दोन्ही बाजूने व्यवस्थित आपल्याला सोनेरी रंग येऊस्तोवर हे बॉल तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपले हे कॉर्न चीज बॉल व्यवस्थित तळले गेलेले आहेत. तळलेले जे बॉल आहेत ते एका टिश्यू पेपरवर आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अगदी अशाच पद्धतीने हे तयार केलेले सर्व कॉर्न चीज बॉल मी तळून घेणार आहे. आपले हे कॉर्न चीज बॉल छान असे मी तळून घेतलेले आहे. त्याचं वरचं कोटिंग छान कुरकुरीत असं तळलं गेलेलं आहे. आतमधून तर हे चीज बॉल अगदी चीजी आहेत. लहान मुलं अगदी आवडीने हे खातील. तुम्ही हे मुलांना डब्यात देखील देऊ शकता. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे चीज बॉल झिपलॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलेत तर 2 ते 3 महिने हे चीज बॉल आरामात राहतात. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे तळायला घेऊ शकता. घेतलेल्या मिश्रणाच्या प्रमाणामध्ये माझ्या इथे 12 कॉर्न चीज बॉल बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यापेक्षा थोडी कमी साईज ठेवू शकता. बघा इथे खूप सुंदर असे आपले हे कॉर्न चीज बॉल दिसत आहे. किती चीजी आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा फोडल्यानंतर बघा आतमध्ये मस्त असं याचं चीज मेल्ट झालेलं आहे. इथे आपले हे कॉर्न चीज बॉल रेडी आहेत. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा. म्हणजे ज्या वेळेला मी नवीन रेसिपी अपलोड करते तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील आणि तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी देखील बघता येतील. नमस्कार.